संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। संदीप, या महाबैठकी संदर्भातले काय अपडेट? थोड्याच वेळात उशाली ही महाबैठक सुरू होईल, पण आता आपण पाहिलं की सीएम पदाचा जो दावा आहे तो सोडण्याचे संकेत पुन्हा एकदा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या निमित्तानं सगळे शिवसेनेचे खासदार जे आहेत ते राजधानी दिल्लीमध्ये आहेत। त्यामुळे विमानतळावर हे सगळे खासदार गेले होते। आपण पाहिलं तर नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, त्याचबरोबर प्रतापराव जाधव जे केंद्रीय मंत्री आहेत, संदीपान भुमरे, धैर्यशील माने हे सगळेजण त्या ठिकाणी गेले होते आणि शिंदे यांच्यासोबत येताना शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे दोन्ही नेते देखील मुंबईमधून दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। सध्या आता विमानतळावरून एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो दिल्लीच्या दिशेनं निघालेला आहे। कदाचित ते ज्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं निवासस्थान आहे मीनाबाग म्हणजे तिथं पहिल्यांदा जाऊ शकतात आणि मग कदाचित जे अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊ शकतात। कारण महत्वाचं आहे की महायुतीची बैठक होण्यापूर्वी भाजपची एक बैठक होणार असल्याचं सांगितलं जातं आणि सध्या फक्त जे पी नड्डा हेच अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले। सध्या शहा आणि नड्डा यांची बैठक सुरू आहे। दुसरीकडे तटकरे यांच्या घरी जी बैठक सुरू आहे ती अद्याप संपलेली नाही, जवळपास पाऊण तास होत आलेला आहे। देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे तिघही नेते या बैठकीला उपस्थित आहेत। यामुळे मंत्रिपदाबाबतची सध्या प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती आपल्यापर्यंत समजते। पण महायुतीची जी बैठक होणार आहे त्याआधी या बैठकींचा सिलसिला आपण पाहतोय। कारण मुख्यमंत्रीपद म्हणजे काल पत्रकार परिषद घेतली, आता देखील प्रसारमाध्यमांशी दिल्लीत बोलताना त्यांनी सांगितलं आणि दुसरीकडे खासदारांनी हे अशा पद्धतीनं त्यांचं स्वागत देखील केलं आहे। आता कदाचित खासदारांसोबत शिंदे यांची एखादी बैठक जी आहे ती देखील हे पहिल्यांदा होऊ शकते, म्हणजे महायुतीच्या बैठकीपूर्वी होऊ शकते। अजित पवार यांनी देखील आज त्यांच्या पक्ष कार्यालयात जाऊन तिथं देखील शक्ती प्रदर्शन केलं। त्यामुळं एकंदरीत पाहिलं तर आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा तर आहेच, पण जे नेते आलेले आहेत त्यांचे वेगवेगळे बैठकींचं किंवा जे इतर जे कार्यक्रम दिसतात ते वेगवेगळे सगळे सिलसिले सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल होण्यापूर्वी फडणवीस आणि अजित पवार यांच्यातली जी बैठक आहे ती अजूनही संपलेली नाही। त्यामुळे त्या बैठकीत नेमकी काय चर्चा सुरू आहे, मंत्रिपदाबद्दल असली तरी अजून आणखी काही चर्चा होते का हे बघावं लागेल। दुसरीकडे आज विनोद तावडे आणि आशिष शेलार यांची मुंबईमध्ये एक भेट झाली आहे, त्या भेटीला देखील मोठं महत्व आहे। कारण काल रात्री अमित शहा यांनी विनोद तावडे या दोघांमध्ये महत्वाची चर्चा झाली आहे। असं जर पाहिलं तर जरी शपथविधीचा तारीख सध्या 2 डिसेंबर सांगितली जात असली तरी त्यापूर्वी दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर नक्की नेमकं काय होणार आहे याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही। मात्र भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जरी क्लिअर असलं तरी कोण होणार भाजपचा मुख्यमंत्री याबाबत अजूनही संदिग्धता आहे असं म्हणता येईल। सस्पेन्स जो आहे तो अजूनही कायम आहे असं म्हणता येईल। तेव्हा आज जी बैठक होईल ती बैठक झाल्यानंतर कदाचित सगळेच नेते पुन्हा मुंबईला रात्रीच परतू शकतात आणि उद्या किंवा येत्या 24 तासांमध्ये कधीही पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा मुंबईमध्ये होऊ शकते। कारण दिल्लीत याबाबतची कुठलीही घोषणा होणार नाही असं यापूर्वीच नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे बैठक सुरू होण्यापूर्वी या सगळ्या बैठका सुरू आहेत। कदाचित एकनाथ शिंदे यांना यायला जवळपास 30 ते 35 मिनिटं लागतील दिल्लीमध्ये पोहोचायला। त्यामुळे ते थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी जातात की पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांच्या घरी जाऊन मग त्यांना निरोप आल्यानंतर हे सगळे नेते तिथं जातात हे बघावं लागेल। पण नड्डा आणि शहा यांची जी बैठक सुरू आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात जाऊ शकतात। नक्कीच, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।